तर परभणी जिल्ह्यात आज आंबेडकरी अनुयायांकडून बंदची हाक देण्यात आली आहे। संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी आंबेडकरी अनुयायी आता आक्रमक झाले। तर परभणी जिल्ह्यात आज आंबेडकरी अनुयायांकडून बंदची हाक देण्यात आली आहे। काल देखील परभणीत तणावपूर्ण वातावरण होतं। सध्या परभणीत पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय। तर परभणी नांदेड रस्त्यावर टायर पेटवून वसमत रस्ता अडवण्यात आलाय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नाझीर यांच्याकडून। नाझीर, सध्या काय परिस्थिती आहे परभणीत? परिणिती आपण पाहिलं सकाळपासूनच परभणी बंदची या ठिकाणी हाक देण्यात आली होती आणि वसमत रस्ता जो आहे, जो परभणी आणि नांदेड मार्गाला जोडतो, या रस्त्यावरती आपण पाहतोय आता आंदोलकांनी रस्ता पूर्णपणे बंद करून ठेवलेला आहे। रस्त्यांवरती टायर या ठिकाणी जाळण्यात आलेले आहे। रस्ता दुतर्फा अडवण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणावर आंदोलक या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळते। जोरदार घोषणाबाजी होते। खरं तर बंदच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच कडकडीत बंद होतं, मात्र आरोपी अटक झाल्यानंतर आता आंदोलकांकडून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी जोरदार आंदोलन करण्यात येत आहे। रस्त्यांवर आपण पाहतोय टायर या ठिकाणी जाळण्यात आलेले आहे। जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त आपण पाहू शकता। एकूणच परभणी वसमत रस्ता हा आता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आंदोलक या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अगदी सकाळपासूनच या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, मात्र या बंदोबस्तामुळे कुठेतरी बंद थांबला नाही, किंबहुना रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावर नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत। घोषणाबाजी होते। आपण पाहतोय खानापूर फाटा या परिसरात मी आहे। मोठ्या प्रमाणावर महिला देखील रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। हातात त्यांचा निळा झेंडा आहे आणि जोरदार घोषणाबाजी खरं तर सुरू आहे। एकूणच सकाळपासून आंबेडकरी अनुयायी आपल्याला दिसतात। नाझीर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।